महागड्या महागड्या फवारण्या करून देखील भुरीवर नियंत्रण मिळत नाही आहे, तर सांगितल्याप्रमाणे फवारणी करा आणि भुरीवर 100% नियंत्रण मिळवा. मित्रांनो, आपण काय करतो, क्रॅकिंग आणि सेटिंग याच्याकडे विशेष लक्ष देतो आणि त्याच वेळेस आपल्या प्लॉटमध्ये भुरीचा शिरकावा होत असतो. टरबूज आणि खरबूज पिकावरील अतिशय धोकादायक रोग म्हणजे भुरी. भुरी आल्यावरती भुरीला कंट्रोल करणे फार अवघड आहे, कारण वेलीची पाने गळून जातात, त्याचबरोबर माल खराब होतो आणि शेवटच्या पक्वतेच्या अवस्थेत वेला बसून जातो. मित्रांनो, आपण भारीतली भारी महागड्यातली महागडी फवारणी घेताय तरी देखील आपल्या प्लॉटवरील भुरी नियंत्रण होत नसेल, तर या ठिकाणी आपली एक तांत्रिक बाब चुकते, ती म्हणजे कुठेतरी आपल्या वेलीला पाणी कमी जाते. हो मित्रांनो, फवारणीमध्ये तुम्ही कुठेतरी पाणी कमी मारतात, त्याच्यामुळे भुरीवरती नियंत्रण जसं पाहिजे तसं मिळत नाही. तर मित्रांनो, मार्केटमध्ये निसोडियम आहे, लुना आहे, मेडिऑन आहे, ऍग्रेसिव्ह आहे, ही काही बुरशीनाशके भुरीसाठी आहेत. तर यांचा 1 डोस ठरलेला असतो 200 लिटर पाण्यामध्ये. तर आपण काय करतो, 200 लिटर पाण्यामध्ये यांना मिसळतो आणि फवारणी करून टाकतो. तर याच ठिकाणी आपल्याला 200 लिटरच्या ऐवजी 300 लिटर किंवा 350 लिटर पाणी घ्यायचे. औषध तेवढेच घ्या, फक्त पाण्याचं प्रमाण वाढून घ्या, जेणेकरून जे औषध प्रत्येक पानापर्यंत पोहोचेल. आणि सांगण्याचं तात्पर्य असं की प्रत्येक पानापर्यंत आपलं औषध पोहोचलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला भुरीवरती चांगल्या प्रमाणात नियंत्रण करता येईल. आणि मित्रांनो, गडबड कुठे होते, आपण अगोदरच्या स्टेजमध्ये कॉन्टॅक्ट प्लस सल्फर या औषधांची फवारणी करतो, त्याच्यामुळे सेटिंग त्याचबरोबर मधमाशांचा आणि फुलगड याचा त्रास आपल्याला दिसतो. तर हे आपण सुरुवातीच्या स्टेजला नाही देऊ शकत, हे आपल्याला शेवटच्या स्टेजमध्ये द्यायचं आहे. त्याच अगोदरच्या स्टेजमध्ये आपण मेरिऑन, ऍक्रिसिओ, लुना, निसोडियम या बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे पाण्याचे नियोजन करा. 100% तुम्हाला रिझल्ट येईल. आणि काय रिझल्ट येतो आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.